नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटमध्ये चांगलं पॉझिटिव्ह गॅप अप ओपनिंग बघायला मिळालं. त्याचं रिझन होतं सकाळचेच आसपास कडून ट्रम्प यांच्याकडून प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून बोलण्यात आलेलं होतं की इराण आणि इस्रायल याच्यामध्ये सीजफायर अनाऊन्स होते आणि हे वॉर आता इथंच थांबेल अशा पद्धतीची न्यूज सकाळी मार्केटमध्ये ऑल ओव्हर ग्लोबली सुरू होते आणि त्याच्याच प्रभावानं निफ्टी जवळपास 200 पॉईंट पॉझिटिव्ह 25,200च्या आसपास ओपन झाला आणि त्यानंतरनं कंटिन्युअस मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं 25,200 250 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे आणि जसं रेजिस्टन्स क्रॉस झाला बऱ्यापैकी चांगलं शॉर्ट कवरिंगनं निफ्टी 25,300पर्यंत गेलेला. पण सडनली दुपारच्या आसपास क्लोजिंग आवर्स जसे सुरू झाले 1-1.5 नंतरनं मार्केट खाली यायला सुरुवात झाली आणि बट ऑब्वियस रिझन होतं की इस्रायलकडून इराणवर परत पुन्हा हल्ले झाले. इराणकडूनही इस्रायलवर परत पुन्हा हल्ले झाले नाही, सीज फायरचं उल्लंघन होतं अशा पद्धतीची न्यूज मार्केटला आल्यानंतरनं मार्केटमध्ये सेल ऑफ बघायला मिळाला. पॉझिटिव्हमध्ये एंड केलं पण हायर लेवलवरून निफ्टी जवळपास 250 पॉईंट निफ्टी 25,300वरून 25,000पर्यंत खाली आली. एवढा बँक निफ्टीसुद्धा 56,700वरून खाली 56,300 400पर्यंत येऊन बंद झाली. ओव्हरऑल सेशन पॉझिटिव्ह क्लोज केला 72 पॉईंट पॉझिटिव्ह निफ्टी, बँक निफ्टी 400 पॉईंट पॉझिटिव्ह. पण हायर लेवलवरून चांगलं प्रॉफिट बुकिंग आपल्याला होताना बघायला मिळालं, जे इराण आणि इस्रायल या सीजफायरचं उल्लंघन झालं या न्यूजमुळं. मग ओव्हरऑल मार्केटमध्ये तसं थोडंसं व्होलॅटिलिटी आज झाली म्हणता येईल. सुरुवातीचे सेशन्स पहिला फर्स्ट हाफ चांगला पॉझिटिव्ह झाला, सेकंड हाफमध्ये थोडं खाली आलं. ओव्हरऑल उद्याच्या सेशनसाठी बघायचं झालं तरी मार्केटचं लक्ष इस्रायल आणि इराण ह्या युद्धाला घेऊन ज्या पद्धतीनं डेव्हलपमेंट्स होतील त्यावरच लक्ष असणार आहे. युद्ध जर परत पुन्हा भडकलं, इराण इस्रायलचे हल्ले सुरू राहिले तर मार्केट थोडंसं वोलाटाईल होऊ शकते किंवा खाली येऊ शकते. किंवा जर यूएसनं परत पुन्हा जर इराणवर हल्ले वगैरे करण्याचे काही स्टेटमेंट्स दिले तर तरीसुद्धा मार्केट खाली येईल. समजा जर यूएसकडनं आणि इराण इस्रायलकडनं सीज फायरला घेऊन जर काही चर्चेला परत पुन्हा सुरुवात झाली तर मार्केट परत पुन्हा रिकव्हरी होऊ शकते. त्यामुळे एंटायर मार्केटची मूव जी आहे ती थोडी अनप्रेडिक्टेबल उद्यासाठी आहे, कारण या लेटेस्ट युद्धाच्या डेव्हलपमेंट्सवर मार्केटची नजर असणार आहे. टेक्निकल लेवल्स बघायला झालं तर निफ्टीमध्ये 25,250 आणि आजचा हाय 25,300 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. 25,300 आपण असं म्हणता येईल. 25,000च्या वरती मेंटेन राहिला तर परत पुन्हा 25,250 ते 300पर्यंत निफ्टी जाऊ शकते. 25,000च्या खाली आलं तर थोडं एक सेंटिमेंटल लेवल आहे 25,000, त्याच्या खाली गेलं तर थोडंसं मार्केटला सेलिंग प्रेशर येऊ शकतं, जे निफ्टीचा बरेच दिवसाची ट्रेडिंग रेंजचा सपोर्ट आहे 24,800 तिथंपर्यंत निफ्टी मग खाली येऊ शकते. त्यामुळे बिलो 25,000 24,800पर्यंत खाली येऊ शकते. 25,000च्या अभाव मेंटेन राहिली तर 25,250 ते 300 एक रेजिस्टन्स लेवल आहे, तिथंपर्यंत निफ्टी जाऊ शकते. आणि बँक निफ्टीमध्ये सुद्धा 56,500 आणि 600 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. 56,600च्या वर गेला तर 57,000पर्यंत जाण्याची वाटचाल बँक निफ्टी करू शकते. पण 56,500च्या खाली राहिलं तर एखादी प्रॉफिट बुकिंग 56,200 ते 56,000पर्यंत खाली बँक निफ्टीला खेचून आणू शकते. आणि हे सगळं न्यूज इराण इस्रायलच्या न्यूज अपडेट्सवर राहील या पद्धतीची न्यूज. FIDIचा डेटा आजचा अवेलेबल नाही, पण FISनी काल 1,875 करोडची विक्री केली आहे. DISनी 5,500 करोडची खरेदी केली आहे. FIची थोडीशी विक्री आहे, त्याचं काल मार्केट गॅपडाऊन ओपनही झालेलं आणि इस्रायल इराण वॉर्सची अपडेटसुद्धा होती. पण आज बघणं गरजेचं आहे, ज्या पद्धतीनं हायर लेवलवर मार्केट खाली आलं आहे, प्रॉफिट बुकिंग कितपत झाले ते थोडं बघणं गरजेचं आहे. आज NSEमध्ये 1,800 शेअर्स वाढले, त्या बाजूला 807 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 36 शेअर्स वाढले, त्या बाजूला 13 शेअर्समध्ये पडझड आहे. एवढा आज वाढणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे NSEमध्ये. निफ्टीमध्ये सेक्टरल इंडिसाइजेसमध्ये बघितलं तर फक्त पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस जे आहे ते मायनसमध्ये जाऊन बंद झाले. बाकी बँक्स, ऑटो, मेटल, फार्मा, FMCG हे सगळे शेअर्स पॉझिटिव्हमध्ये जाऊन बंद झालेले आहेत. ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झाला तर युरोपियन मार्केट्स आता 1.5 ते 2% पॉझिटिव्ह आहेत. डाऊ फ्युचर्स जे आहे ते 300 पॉईंट पॉझिटिव्ह आहेत. म्हणजे ग्लोबल मार्केट्स पॉझिटिव्ह राहिले. खास करून US मार्केट जर चांगले पॉझिटिव्ह क्लोज दिले आणि जर युद्धविराम सीजफायर होण्याची जर चर्चांना परत पुन्हा डेव्हलपमेंट्स त्या पद्धतीने झाल्या सीजफायरच्या दिशेनं, तर मला वाटतं आपण कदाचित उद्या एक पॉझिटिव्ह स्टार्ट परत घेऊ शकतो. मग अशी ज्या टेक्निकल लेवल सांगितल्या त्यानुसार थोडंसं तुम्ही लक्ष ठेवून काम करू शकता. तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.